मकर राशीत मंगळाचे गोचर या राशीच्या नशिबात बदल दिसून येतील, तर या राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही मंगळाच्या मकर राशीत प्रवेशाबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तर सर्व 12 राशीवर त्याचा कसा परिणाम होईल हे देखील सांगणार आहोत. काही राशींना मंगळाच्या भ्रमणाचा मोठा फायदा होईल, तर काहींना या काळात सावधगिरी बाळगावी लागेल, कारण त्यांना अडचणी येऊ शकतात. शिवाय व्हिडिओमध्ये मंगळाला बळकट करण्याचे काही प्रभाव आणि सोपे मार्ग देखील सांगणार आहोत. शुक्राचे मकर राशीत प्रवेश 16 जानेवारी 2026 रोजी होईल. ज्योतिषशास्त्रात मंगळाला ऊर्जा, धैर्य, कृती, उत्कटता आणि प्रगती करण्याचा शक्तीचे प्रतीक मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रात त्याला मंगळ म्हणतात. हा ग्रह एखादी व्यक्ती किती पुढाकार घेते, कठीण परिस्थितींना कसे तोंड देते आणि किती दृढ निश्चयाने त्यांचे ध्येय साध्य करते हे दर्शवतो. मंगळ हा शारीरिक शक्ती, महत्वाकांक्षा, नेतृत्व क्षमता, स्पर्धात्मक भावना आणि व्यक्तीमध्ये लपलेला योद्धा स्वभाव दर्शवतो. जेव्हा कुंडलीत मंगळ शुभ असतो तेव्हा तो आत्मविश्वास, शिस्त, निर्भयता आणि अडथळ्यावर मात करण्याची शक्ती देतो. तसेच जर मंगळ अशुभ किंवा पीडित असेल तर व्यक्तीला राग, अधीरता, आक्रमकता, घाईघाईने निर्णय आणि नातेसंबंधामध्ये संघर्षाचा अनुभव येऊ शकतो. मंगळ रक्त, स्नायू, जमीन, मालमत्ता आणि तांत्रिक कौशल्यावर देखील राज्य करतो. म्हणूनच अभियांत्रिकी, संरक्षण, क्रीडा, शस्त्रक्रिया, पोलीस आणि सुरक्षा सेवा यासारख्या व्यवसायामध्ये या ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. एकूणच मंगळ हे प्रतिबिंबित करते की एखादी व्यक्ती त्यांच्या आंतरिक शक्ती आणि जीवनशक्तीचा किती धैर्याने आणि प्रभावीपणे वापर करते. मंगळाचे संक्रमण. मंगळ 16 जानेवारी रोजी दुपारी 2:50 मकर राशीत प्रवेश करेल. सामान्यतः ज्योतिषशास्त्रात मकर राशीत मंगळाचे स्थान उच्च मानले जाते आणि ते मंगळासाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते. मंगळाची जबाबदारी आणि वेळ व्यवस्थापनाशी संबंधित आहे. या स्थितीत व्यक्तीमध्ये चांगले आत्मनियंत्रण असते. ती व्यावहारिक योजना तयार करण्यासाठी सक्षम असते आणि चुका आणि अनुभवातून शिकून पुढे जाण्यास तयार असते. यश मिळवते. मकर राशीतील मंगळ तुमच्या ध्येयांना साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करते. हे संक्रमण तुम्हाला ठोस योजना तयार करण्यास, मजबूत पाया शोधण्यास आणि भौतिक आणि जीवनाशी संबंधित चिंतावर मात करण्यासाठी मदत करते. या स्थितीत व्यक्ती नेहमीच बदलण्यास आणि जुळवून घेण्यास तयार असतो, जेणेकरून ते त्यांच्या आव्हानांना आणि भीतीने तोंड देऊ शकतील आणि त्यावर मात करू शकतील. तसेच कधीकधी आत्मसंरक्षणासाठी ही भावना अंतर्गत भीतींची मालिका देखील निर्माण करू शकते. मकर राशीचे लोक बाह्य जगाला धैर्याने तोंड देतात, परंतु आतून ते सतत अंतर्गत संघर्षांना तोंड देतात. मकर राशीसारख्या उच्च स्थानावर कृती आणि क्रियाकल्पांचा ग्रह मकर व्यक्तींना काम करण्यासाठी, पुढाकार घेण्यासाठी आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी त्याचा उत्साह, प्रभाव एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत प्रवृत्तीवर आणि त्यांच्या इच्छावर ते कसे कार्य करतात यावर नियंत्रण ठेवतो. मकर राशीत मंगळाचे भ्रमण. या राशीवर सकारात्मक परिणाम. मेषरास. या संक्रमणादरम्यान मेष राशीच्या लोकांना वाढत्या जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा नेतृत्वाच्या भूमिकामध्ये दिसू शकतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शिस्त, सुव्यवस्था आणि योग्य नियोजनाचे महत्त्व तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त समजेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असली तरी तुम्ही तुमच्या कामगिरीवर पूर्णपणे समाधानी नसाल. पुढे जाण्याची तुमची तीव्र इच्छा आणि आवड तुम्हाला आणखी मोठे ध्येय साध्य करण्यास प्रेरित करेल. नातेसंबंध मजबूत होतील. जीवनात आनंदाचे क्षण येतील. समजूतदारपणा आणि खोलीने भरलेले नातेसंबंध विकसित होतील. या व्यतिरिक्त एखाद्या रोमांचिक सहलीचे किंवा विशेष वेळेचे संकेत असू शकतात, जे तुमचे नातेसंबंध वाढवू शकतात. सिंह रास. जेव्हा मंगळ सिंह राशीच्या 6व्या घरात भ्रमण करतो, जो कर्ज, शत्रू आणि आजाराशी संबंधित आहे, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला तुमच्या कामात काही अडचणी येऊ शकतात. सिंह राशीसाठी मंगळ 4थ्या घरात घर, आराम आणि 9व्या घरात धर्म, लांब प्रवास इत्यादी राज्य करतो. तसेच जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक काम केले तर तुम्ही तुमचे करिअर निश्चित प्रगती करेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या प्रयत्नाची प्रशंसा करतील आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धक आणि अडचणीवर शहाणपणा आणि नेतृत्व कौशल्याने मात कराल. या काळात लांब पल्ल्याच्या प्रवासात काही अडचणी येऊ शकतात आणि खर्च वाढू शकतो. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा चांगला काळ आहे, ज्यामध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या संक्रमणादरम्यान काम आणि प्रवास यांच्या संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे असेल, कारण ते तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ खूप अनुकूल असेल. आर्थिक लाभाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल. मंगळाचा हा शुभ प्रभाव तुमच्या आर्थिक बाबीवर सकारात्मक परिणाम करेल आणि वाढत्या समृद्धीचा संकेत देईल. या व्यतिरिक्त या काळात तुम्ही नवीन करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात. हे संक्रमण तुम्हाला भविष्यात लक्षणीय परतावा देणारे फायदेशीर उपक्रम किंवा गुंतवणूक करण्यास प्रेरित करू शकते. धनुरास. व्यावसायिक क्षेत्रात करिअरची प्रगती धनुराशीसाठी सकारात्मक असण्याची शक्यता आहे, विशेषतः परदेशी किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंधित कामात, ज्यामुळे वाढ आणि नफा मिळू शकतो. तसेच तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण तुमचे सहकारी तीव्र प्रतिस्पर्धी बनू शकतात. गैरसमज टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी राजनैतिक आणि शहाणपणाने वागणे अत्यंत महत्त्वाचे असेल.
आर्थिक अडचणी वाढू शकतात, कारण व्यवहारात फसवणूक, अप्रामाणिकता आणि किंवा संघर्षमय क्रियाकलाप होण्याची शक्यता असते. म्हणून या काळात विचारपूर्वक आणि सावधगिरीने निर्णय घेणे चांगले. वैयक्तिक जीवनात नातेसंबंधाकडे लक्ष, संयम आणि शांत वर्तन आवश्यक असेल. जेव्हा मंगळ दुसऱ्या घरात असतो तेव्हा हा काळ लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी फारसा अनुकूल नसतो. मीन राशीसाठी मंगळ 9व्या घरात आणि दुसऱ्या घरात राज्य करतो. जेव्हा मंगळ तुमच्या 11व्या घरात भ्रमण करतो, जो उत्पन्न, इच्छा पूर्ण करणे आणि नफ्याशी संबंधित आहे, तेव्हा हे सकारात्मक बदल आणते, जे तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांना दीर्घकालीन फायदे. या काळात तुमच्या करिअरची कामगिरी दर्शवली जाईल. व्यवसायात गुंतलेल्यांना चांगला नफा मिळू शकतो. त्यांना वाढलेले उत्पन्न, पदोन्नती किंवा पगार वाढ यासारखे शुभ परिणाम देखील अनुभवता येतील. हे तुमच्या मागील कठोर परिश्रम आणि समर्पणाचे फळ असेल. भविष्यात प्रवासाच्या संधी देखील येऊ शकतात, ज्या तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला मित्रांसोबत संवाद साधण्याची, सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहण्याची, तुमच्या जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची इच्छा असेल. मकर राशीत मंगळाचे भ्रमण या राशीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ 11व्या घरात आणि 6व्या भावात राज्य करतो. मकर राशीत मंगळाचे हे भ्रमण तुमच्या 8व्या भावात असेल, ज्यामुळे कामाशी संबंधित अडचणी आणि वैयक्तिक संबंधांमध्ये संघर्ष होऊ शकतो. या काळात अचानक बदल होऊ शकतात, कधीकधी नफा आणि कधीकधी तोटा होऊ शकतो. म्हणून मानसिकदृष्ट्या तयार असणे महत्त्वाचे आहे. या भ्रमणादरम्यान तुमच्या करिअरच्या मार्गात अडचणी वाढू शकतात, ज्यावर मात करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची सहनशक्ती आवश्यक असते. कामात निष्काळजीपणामुळे किंवा कायदेशीर अडचणी येऊ शकतात, म्हणून प्रत्येक काम पूर्ण समर्पण, सावधगिरी आणि एकाग्रतेने करणे आवश्यक आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळ 10व्या भावात आणि 3ऱ्या भावात राज्य करतो. या भ्रमणादरम्यान मंगळ तुमच्या 12व्या भावात असेल, जो खर्च, आरोग्य, परराष्ट्रीय व्यवहार आणि आध्यात्मिक कार्याशी संबंधित आहे. करिअरच्या बाबतीत या काळात कामाच्या ठिकाणी वातावरण बदलू शकतो. सहकारी किंवा वरिष्ठाच्या तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू शकतो. वरिष्ठ अधिकारी किंवा वडीलधारी व्यक्ती देखील या काळात काहीसे कठोर वागू शकतात. तुमच्या आर्थिक योजनांचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी शहाणपणाचे निर्णय घेण्याची ही वेळ आहे. तुमच्या खर्चावर लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, कारण या काळात अनपेक्षित खर्च होऊ शकतात. तुमच्या वैयक्तिक जीवनात नातेसंबंधामध्ये अंशतः येऊ शकते. संघर्ष उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमच्या मनशांतीवर परिणाम होऊ शकतो. या काळात सावधगिरी बाळगणे आणि जीवनातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलणे उचित आहे. 12व्या घरात मंगळाचे भ्रमण सूचित करते की या काळात तुम्ही घाईघाईने निर्णय घेणे टाळावे आणि प्रत्येक काम संयमाने आणि विवेकाने करावे. मकर राशीत मंगळाचे भ्रमण प्रभावी उपाय: दर मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करावे. तुमच्या घरातील एखाद्या शुभ ठिकाणी मंगळ यंत्र स्थापित करा आणि त्याची पूजा करा. जर तुमच्या कुंडलीत ते तुमच्यासाठी योग्य असेल तर तुमच्या उजव्या हातात लाल प्रबळ रत्नाची अंगठी घाला. गरिबांना लाल मूग डाळ, तांब्याची भांडी, सोने, कपडे इत्यादी दान करा. लहान मुलांना बेसन, मिठाई किंवा लाडू दान करा.